तुम्ही रोज स्किन केअर फॉलो करतात तरी पिंपल्स येतात, पिगमेंटेशन वाढते, तर आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण मी तुम्हाला योग्य मॉर्निंग स्किन केअर रुटीन सांगणार आहे. नमस्कार, मी शीतल. तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण ह्या चॅनलवरती मी ब्युटी, मेकअप, स्किन केअर अशा वेगवेगळ्या विषयांवरती व्हिडिओ घेऊन येत असते. तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. स्किन केअर करणं फार गरजेचं असतं, तर त्याच्यासाठी आज आपण मॉर्निंग स्किन केअर रुटीन फॉलो करणार आहे. तर त्यासाठी आपल्याला काही स्टेप फॉलो करायचे आहेत. तर त्यामध्ये जी पहिली स्टेप आहे आपल्याला क्लिन्झर म्हणजे सकाळी उठल्यानंतर आपल्या चेहऱ्यावरती आपण फेस वॉश करायचा आहे. तर तुमच्या स्किन टाईपनुसार तुम्हाला जो पण फेस वॉश सूट होत असेल, म्हणजे तुमची ड्राय स्किन असेल किंवा नॉर्मल स्किन असेल, ऑइली स्किन असेल, त्या स्किन टाईपनुसार तुमचा जो फेस वॉश असेल तो वापरायचा आहे. फेस वॉश करताना आपल्या चेहऱ्यावरती जास्त चोळायचं आणि हलका हाताने आपल्या चेहऱ्यावरती मसाज करायचा. चेहऱ्यामधली दुसरी जी स्टेप आहे ती आहे टोनर आपल्या चेहऱ्यावरती ओपन पोर्स असतात ते क्लीन करतात आणि आपला चेहरा फ्रेश ठेवण्यास मदत करतात. आता जर तुम्ही कधी टोनर वापरलं नसाल, तर तुम्ही जर सुरुवातीलाच टोनर वापरणार असाल तर ॲज अ रोज वॉटर तुम्ही टोनर म्हणून वापरू शकता. आपल्या स्किन केअरमधली तिसरी स्टेप आहे व्हिटॅमिन सी सिरम. त्यामध्ये तुम्ही तुमची जर स्किन जर डल असेल, पिगमेंटेशन असेल किंवा डार्क सर्कल असतील, तर त्यासाठी तुम्हाला व्हिटॅमिन सी वापरायचं आहे. तर आता व्हिटॅमिन सीचे 2-3 ड्रॉप्स घ्यायचे आणि आपल्या चेहऱ्यावरती हलक्या हाताने लावायचे आहेत. तर अशा केल्याने तुमच्या जे पिगमेंटेशन, डार्क सर्कल आहेत ते फेड आउट होण्यास मदत होईल आणि तुमच्या चेहऱ्यावरती ग्लो पण येण्यास मदत. आणि चौथी स्टेप आहे मॉइश्चरायझर तुम्हाला डेली बेसिसमध्ये लावायचंच आहे. तुम्ही तुमच्या स्किन टाईपनुसार तुम्हाला जे पण सूट होत असेल ते तुम्ही मॉइश्चरायझर वापरायचे. जरी तुमची ऑइली स्किन असेल तरी तुम्हाला मॉइश्चरायझर स्किप करायची नाही, कारण की ऑइली स्किन असते ना, आपण मॉइश्चरायझर स्किप करतो कारण की आपल्या चेहरा जास्त ऑइली दिसतो, म्हणून आपण मॉइश्चरायझर लावणं बंद करतो. म्हणूनच आपल्यासाठी सगळ्यात मोठी चूक असते. त्यामुळे डेली बेसिसमध्ये आपल्याला मॉइश्चरायझर वापरायचं आहे. ऑल स्किन टाईपसाठी तुमच्या स्किन टाईपनुसार तुम्हाला जे पण मॉइश्चरायझर सूट होत असेल ते तुम्ही मॉइश्चरायझर त्यामध्ये वापरायचं आहे. आपल्या स्किन केअरमधली शेवटची स्टेप आहे सनस्क्रीन. तुम्ही जर सनस्क्रीन वापरत नसाल तर आपलं पूर्ण स्किन केअर रुटीन जे आहे ते वेस्ट आहे. सनस्क्रीन वापरणं मस्ट आहे आपल्याला, कारण की आपल्या सनस्क्रीन वापरल्यामुळे आपल्या चेहऱ्यावरती जे पिगमेंटेशनचे डाग येतात किंवा आपल्याला सनबर्न होतं, टॅन होतं, त्याच्यापासून आपला बचाव होतो. तर त्यासाठी आपल्याला सनस्क्रीन वापरणं फार गरजेचं आहे. तुमच्या स्किन टाईपनुसार तुम्हाला जे पण सनस्क्रीन सूट होत असेल ते वापरायचे. सनस्क्रीन वापरताना SPF 30 आणि SPF 50 असलेलं सनस्क्रीन वापरायचं आहे. स्किन केअर करताना आपण काही मिस्टेक करतो, तर त्या आपल्याला बंद करायच्या आहेत, म्हणजे टाळायच्या आहेत. त्यामध्ये खूप प्रोडक्ट वापरायचे नाही आहेत. दुसरी म्हणजे आपल्याला रोज फेस पॅक लावायचं नाही, आणि तिसरी म्हणजे आपल्याला सनस्क्रीन अजिबात स्किप करायचं नाही. जर आपण ह्या गोष्टी जर चालू ठेव, म्हणजे आपण जर काम करत राहिलं तर आपण किती स्किन केअर फॉलो केलं तरी आपल्याला रिझल्ट मिळणार नाही. तर या गोष्टी आपल्याला तुम्हाला स्किन केअरमध्ये स्किन केअरमध्ये जर तुम्ही कन्सिस्टन्सी जर ठेवली तर 7 दिवसात तुमचा चेहरा फ्रेश दिसेल, आणि 21 ते 28 दिवस जर तुम्ही चांगलं जर स्किन केअर फॉलो केलं तर तुमची जी स्किन आहे ती फ्रेश आणि ग्लो आणि स्किनमध्ये इम्प्रूव्हमेंट दिसेल तुम्हाला. तर चला, हा व्हिडिओ जर तुम्हाला युजफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुमचा स्किन टाईप कोणता आहे ते कमेंट करून नक्की सांगा आणि मला चॅनलला सबस्क्राईब करा. चल, भेटूया पुढच्या व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.